एकदा का तुम्ही चिकन या पद्धतीने बनवून खाल, तर नेहमी हीच पद्धत वापराल. कारण यासाठी कोणतंही वाटण करण्याची अजिबात गरज नाही. त्यासाठी 1 कप दही घेतलं, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घालायचे मसाले, लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, मीठ, धने जिरे पावडर सगळं घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, अर्धा लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता या मसाल्यामध्ये लगेचच अर्धा किलो चिकन घालायचं आहे. चिकन आधी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी तळलेला कांदा घालून घ्यायचा, ज्याला बरिस्ता म्हणतात. तर 2 मध्यम आकाराचे कांदे घेऊन ते बारीक चिरून तेलावर सोनेरी होईपर्यंत तळून घेतले, म्हणजे हा बरिस्ता तयार होतो. लगेचच यामध्ये 2 चमचे घालायचं आहे तेल आणि थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि कमीत कमी अर्धा तास चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. कमीत कमी अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळही चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता. त्यामुळे ते खायला चवदार लागतं, कारण सगळे मसाले चिकनमध्ये छान मुरले जातात. अर्ध्या तासानंतर चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी पॅन घेतला, त्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं. अर्धा कप पाणी घालायचं आहे. कोमट पाण्याचाच वापर करायचा, थंड पाणी वापरायचं नाही. गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि सुरुवातीचे 5 ते 6 मिनिटं चिकन मोठ्या आचेवर शिजवून घ्यायचं. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं. 15 मिनिटं कमी आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटांमध्ये चिकन अगदी व्यवस्थित शिजलं जातं. जराही वाटण किंवा फोडणी करण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तयार आहे झटपट अशी ही बॅचलर चिकन ग्रेव्ही.